तर बघा मी अशी झोपत नाही उठली आणि उठल्यावरती मला इतका जी कंटाळा आला म्हणून मी बाहेर येऊन बसले तर समोर बघते तर काय थांबा तुम्हाला पण दाखवते पण पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते थांबा. ह्या बघा कसली भारी फुलं आल्यात आणि हा मोगरा आहे बरं का. तर या मोगऱ्याला लय फुलं यायला लागलेत. लय छोटा आहे रोजची 5-6 अशी फुलं यायला लागल्यात. हे बघा इकडे कळ्या पण आहेत इकडं कळ्या आहेत अजून 2-3 आलेली आहेत. आणि हे कशाचं आहे काय माहिती नाही बरं का मला. ह्याला पण लय फुलं यायला लागल्यात. ह्या बघा इकडं किती आल्यात. ह्या बघा किती सुंदर दिसते आहे का. किती फुलं आलेली आहेत आणि किती सुंदर दिसतात. म्हणजे बघूनच इतकं मन प्रसन्न झालंय फुलं बघून ते विचारूच नका. जशी मी बाहेर येऊन बसली आणि माझं अचानक लक्ष गेलं तसं हे फुलं बघून मला इतकं मनाला माझ्या इतकं आनंद झाला. तर म्हणलं चला तुम्हाला पण व्हिडिओद्वारे दाखवावं. तर तुम्हाला कदाचित माझं ऐका येत असेल का नसेल काय माहिती कारण मी बाहेर व्हिडिओ काढते आणि आजूबाजूला लोक आहेत ना आता हे काय मोबाईल बरोबर बोलते आज पण होते ना. तर बघा कोरपड पण बघा किती भारी आली या कोरपड पण लय भारी आली या. तर बऱ्याच दिवसाची कोरपड आहे म्हणजे 1 वर्षाची असेल कोरपड. आणि तिकडं होते ना मी म्हणजे पहिले जिथं राहिला होते तिथं सावली होती त्यामुळे सावलीमुळे येत नव्हती. तर आता हिला ऊन पण भेटते सावली भेटते पाणी भेटते सगळं काय जिथं तिथे भेटते त्यामुळं बऱ्यापैकी कोरपड आलेली आहे. आणि इकडं गुलाब आहे तर गुलाब पण चांगला फुटलेला आहे बरं का. रोजच्या रोज मी याला पाणी देते. आणि ह्या गुलाब इतकंच भारी आहे ना हा म्हणजे असा सेंद्रिय कलरचा आहे. सेंद्रिय कलरचा लय फुल मोठे कढीपत्ता आहे तुळस आहे. आता संध्याकाळचा टाईम झाला आहे बरं का म्हणून मी काय कंच्यात झाडाला हात लावा म्हणजे लावू शकत नाही संध्याकाळच्या वेळेला. इकडं काय बेलाचं आहे इकडं काय आहे ते नारळ आहे असं आहे इकडं झाडं थोडीफार झाडं लावलेली आहेत. मी नाही लावलेली बरं का माझं फक्त हे तुळस हे कोरपड आणि ही तुळसच आहे. बाकीची सगळी झाडं ते रुमालकिनीचे आहेत. मी पाणी टाकते त्यांना ते पाणी टाकल्यामुळं चांगली म्हणजे हे काय अशी फुलं येतात अजून चांगली फुटल्यात. मी 8-15 दिवस गावाला होती ना तेव्हा वाळून गेली होती पूर्णपणे ही झाडं सगळी. मग आल्यावरती परत पाणी टाकल्यावर परत फुटल्यात असं झालं. लय छान झाडं आल्यात बरं का. लय झाडं असणं लय गरजेचं आहे. म्हणजे झाडं म्हणजे आपण काय मोठी झाडं नाही लावू शकत पण छोटी अशी झाडं. पण आमचं कसं होतं रूम शिफ्ट करायची म्हणलं ना मला आवड आहे पण रूम शिफ्ट करायची म्हणलं ना एक तर घरातलं सामान त्यातमध्ये या जड मातीच्या कुंड्या न्यायचं म्हणलं ना लय अवघड होतं. त्यामुळं जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढंच मी आवश्यकताच वस्तू लावलेल्या आहेत. म्हणजे आवश्यकता तर सगळ्यांचीच असते. काही कढीपत्ता हे लावलं तरी काही वायाला जात नाही म्हणजे आपल्याला भाजीला ह्याला होतं आहे ताजं टाकायला. पण आपल्याला कसं होतं आहे रूम शिफ्ट करायचं म्हणल्यावर लय अवघड होतं आहे. त्यामुळं काही झाडाची आवड असून पण लावू शकत नाही. तर ही तुळस तर आपल्याला लागतेच म्हणजे तुळस लावलेली चांगलीच असते. तुळस माझ्याकडे कायमच असते. आणि कोरपड पण मला औषधाला म्हणजे लागायची त्यामुळं लावली होती छोटी. पण तिकडं काय एवढी फुटच धरत नव्हती म्हणजे उगवत चांगली हाय तेवढी तुळस होती कारण सावलीला असल्यामुळे तिला ऊनच भेटायचं नाही. ऊन पण झाडांना लय महत्त्वाचं आहे. ऊन भेटले नसल्यामुळं तुळस हाय तेवढीच होती. इथं आल्यापासून चांगली फुटायला लागली पटापटा. आणि तिला खाली असं लय खाली बघा किती हे फुटलेलं आहे असं तुळशीला खालून पण म्हणजे मुळापासूनच तिचं खालून आलेलं आहे ह्याचं काय ते कोरपडीचं तुळसच म्हणते आहे कोरपडीचं. तर चला बाय बाय एवढं ते व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.